आजपासून वंचितचे किसान बाग आंदोलन। एनआरसीच्या विरोधात दिल्लीत शाहीनबाग येथे आंदोलन करण्यात आले होते। त्याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सचिव अकबर इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे आंदोलन दिनांक 27 जानेवारी बुधवार रोजी गांधी चमन येथे होणार आहे। या आंदोलनात बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, पश्चिम जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, पूर्व जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, सचिव खालेद चाऊस, ॲडव्होकेट कैलास रत्न पारखे, शेख लाला, शहराध्यक्ष कैलास रत्न पारखे, सतीश खरात, गाडेकर आदींची उपस्थिति होती। किसान जो सिख किसान जो है तो उनके ऊपर एक ढाल बनकर उनका साथ दिया गया था। शाहीनबाग का आंदोलन बहुत कोशिश की, इन्होंने दबाने की बहुत कोशिश की गई, लेकिन उस टाइम जो सिख भाइयों ने इसका जो हमारे को जो सपोर्ट किया गया था, खास करके मुस्लिम महिला को जो सपोर्ट किया गया था, तो उस संदर्भ में वंचित बहुजन आघाड़ी के हमारे सुप्रीम एडवोकेट बाला साहब अम्बेडकर इन्होंने एक ऐसा निर्णय लिया गया कि महाराष्ट्र के वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से जो मुस्लिम समाज है वो जो है तो उन किसानों को जो है उनके किसानों के लिए सपोर्ट। मी कशाची पर्वा करत नाही, सगळ्यांचे प्रश्न सुटत असताना आम्ही केवळ ओबीसींची जनगणना मागतो आहोत। 270 जातींचा समूह यासाठी पुढे आला आहे। जातीत जातीत भांडण लावून राज्य करा, अशी त्यांची भूमिका होती। ओबीसींना ही गोष्ट समजली आहे, त्यामुळे आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर स्वस्त बसणार नाही, असा इशारा नामदार विजय वडेट्टीवार यांनी येथे दिला। जालन्यात ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा पार पडला। या मोर्चात बंजारा, वासुदेव आदींसह विविध जातींचा वारसा सांगणारे मोर्चेकरी सहभागी झाले होते। मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झाली। मोर्चाची सांगता अंबड चौफुल येथे करण्यात आली। यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली। रुपये ओबीसीच्या खात्यामध्ये जमा झाले। 140 कोटी रुपये महाज्योतीच्या माध्यमातून आज मिळाले आहेत 131 कोटी रुपये, आणि त्यामध्ये महाज्योतीचं दुसरं कार्यालय औरंगाबादला सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। महाज्योतीचं कार्यालय यावर्षी औरंगाबाद, पुढच्या वर्षी नाशिक आणि त्यानंतर पुणे, असा तो निर्णय होतो आहे। कारण एकाच वर्षात तो निर्णय नको, म्हणून सगळ्यांना टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय महाज्योतीच्या माध्यमातून घेतला आहे। मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे, हे निवेदन मला प्राप्त झालेलं आहे। या तुमच्या मोर्चात मी आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या पोटात दुखायला लागला। तुम्ही जे जे आले त्यांना बघून, हे सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनो, जो तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आम्हाला सांभाळूनच राहावं लागलं। आता कोणी काही म्हणू देत, तुमची शक्ती नक्कीच तुमचा हक्क मिळवण्यासाठी आमचं काय व्हायचं ते होईल। बोलवाल तिथे उभं राहील आणि म्हणाल ती लढाई लढाईसाठी सिद्ध राहील, हा विश्वास तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी देतो। कारण तुम्हा आम्हाला प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई उभी करीत आहात तुम्ही। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people. त्यानंतर जो दुसरा टप्पा
तो दुसरा टप्पा हा मराठवाड्यामध्ये आणि ही मराठवाड्यातील जी दुसऱ्या टप्प्याची जनसंघर्ष यात्रा आहे आणि दुसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र, तिसरा टप्पा जो आहे तो मराठवाड्यात येतो आणि याच्या 17 फेब्रुवारीच्या रोजी 17 फेब्रुवारीला आपण सुरू करतो आणि ते 25 फेब्रुवारी बर्ड फ्लू पासून कोणताही मानवी संसर्ग नाही. डॉक्टर कांबळे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर चिकन खाण्याबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वास्तविक पाहता आपल्या देशामध्ये 2006 पासून प्रतिवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात बर्ड फ्लू आढळून येतो. मात्र आजपर्यंत या रोगाचा मानवी संसर्ग कोठेच आढळून आलेला नाही असा विश्वास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर DS कांबळे यांनी बोलून दाखवला. फुलंब्री नाट्यगृह येथे जिल्हा कुक्कुटपालन व्यावसायिक संघटनेच्या वतीने चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी आपले विचार मांडले. डॉक्टर फिरोज खान यांनी चिकन मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. यावेळी 73 उत्पादक संघ. जालना तालुक्यात NRETP अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत 2 वर्षात 73 उत्पादक संघ निर्माण झाले आहेत. यापैकी 30 उत्पादक संघांना प्रत्येकी 2 लाख असा एकूण 60 लाख रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात देण्यात आला आहे. हा प्रकल्प जालना जिल्ह्यातील 3 तालुक्यात सुरू आहे. सन 2020-21 मध्ये 43 गावांचा समावेश तालुक्यामध्ये करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत सेंद्रिय शेतीवर ही भर दिला जाणार आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, गांडूळ खत या उत्पादक संघांनाही कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती सेंद्रिय शेतीचे तालुका समन्वयक मुकुंद मिसाळ यांनी दिली. तर या उत्पादक संघातील महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण MCED व RCT च्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक गणेश तिडके यांनी सांगितले.